ओम बाळू मामा नमो नमः. प्रेमळ भक्तांनो, शांत मनाने आज आपण आजचा हा बाळूमामांचा संदेश पुढील आपले किमतीचे 15 ते 20 मिनिटे देऊन नक्कीच ऐकावा. आणि हा संदेश जर तुम्हाला मनापासून आवडला तर तुम्ही या संदेशाला एक लाईक नक्कीच करा आणि कमेंट बॉक्समध्ये टाईप करा, हे गुरु माऊली मी तुमचे बाळ आहे. नक्कीच प्रेमळ मित्रांनो, तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये मोठी खुशखबरी मिळेल. म्हणून आजचा हा संदेश अजिबात तुम्ही दुर्लक्षित करू नका. श्रद्धा असली की सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीत भगवंत मात्र आपल्याला नक्कीच दिसतो. बाकी सत्याला जिंकायला थोडा उशीर तर नक्कीच होतो, पण सत्य कधी देखील हारणार नाही. वृत्ती स्वच्छ आणि उद्दिष्ट योग्य असतील तर कोणत्या ना कोणत्या रूपात बाळूमामा मात्र मदत आपल्याला नक्कीच करतात. ज्यांनी आजवर इथवर सुरक्षित आणलेलं आहे आणि ते पुढेही आपल्याला सुरक्षितच नेतील. फक्त आपण मात्र त्यांच्या शक्तीवरती आणि योजनेवरती विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे. म्हणून तुम्ही बाळूमामांच्या शक्तीवरती विश्वास मात्र ठेवायला शिका. बाकी प्रेमळ मित्रांनो, तुम्ही शांत मनाने आजचा हा संदेश ऐका. तुमच्याही आयुष्यामध्ये मोठे संकटे आलेली असतील, तुम्हालाही मोठे दुःख आलेली असतील, तर तुम्ही आजचा हा संदेश शांत ऐका, कारण हा संदेश तुमच्यासाठीच आहे. म्हणून तुम्ही आज पाहून याला दुर्लक्षित करू नका. बाकी भगवंत म्हणतात, निंदकांना कधीही तुम्ही घाबरू नका. त्यांना तुमच्याविषयी जेवढं वाईट बोलता येईल तेवढं तुम्ही त्यांना बोलू द्या. त्यांच्यामुळेच तर तुमच्या वागण्यातील वर्तन देखील बदलत जाते. तेवढंच नाही तर प्रेमळ मित्रांनो, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जेवढं जास्त निंदकांना घाबराल तेवढं तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जास्त प्रमाणात दुःखी राहाल. म्हणून आपण कधीही निंदकांना घाबरू नये. बाकी नशीब हे काय आकाशातून कधी पडत नाही किंवा जमिनीतून ते कधी उगवती नाही. नशीब तर आपोआप नेहमी निर्माण कधी होत नसते, तर केवळ माणूसच प्रत्यक्षात नेहमी स्वतःचे नशीब स्वतः घडवीत असतो. नशिबात असेल तसे घडेल ही गोष्ट खरी नसून आपण जे करू त्याप्रमाणे नशीब घडेल हीच गोष्ट खरी आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, आपण शिकावे फुलांकरून. ते म्हणजे गुलाब म्हणते, येता जाता रडायचं नसतं, काट्यासुद्धा नक्कीच हसावायचं असतं. बाकी रात राणी म्हणते, जे अंधाराला घाबरायचं नसतं. बाकी काळोख्यातली अर्थात काळोख्यात फुलायचं असतं. बकुली म्हणते, सावल्या रंगात हिरमोसायचं नसतं, गुणाच्या नक्कीच गंधाने जिंकायचं असतं. सदाफुले म्हणतात, रुसून कधी राहायचे नसते, हसून हसून हसवायचं असतं. मोगरा म्हणतो, स्वतःचा मोठेपणा कधी सांगायचं नसतो, तो नक्की सद्गुणांचा सुगंध दुरूनही येतो. कमल म्हणते, संकटात चिखलात कधी देखील बुडायचं नसतं, संकटांना बुडवून नेहमी फुलायचं असतं. बस एवढ्याच गोष्टी आपण प्रत्येकांना नेहमी स्मरणात ठेवायच्या आहेत. ज्याच्या मनी असतील श्री संत सद्गुरू बाळूमामांचे विचार, तो नसे कधी लाचार. ज्याच्या अंगी असेल बाळूमामांची भक्ती, त्याला नाही कधी कशाची भीती. ज्याच्या हृदयात असेल मामांची मूर्ती, त्याची होईल जगभरात कीर्ती. जो करेल श्री बाळूमामांची पूजा, त्याच्या आयुष्यातून संकटे होतील वजा. म्हणूनच आपण देखील मामांची भक्ती नक्कीच केली पाहिजे. क्षण सुखाचे 2 क्षण दुःखाचे, हे आयुष्य असेच असते. असंच चालायचं. माणसं भेटतील रस्त्यात, काही मात्र तुम्हाला हात देतील, त्यांना नेहमी सोबत घेऊन चालायचं. तर काही तुमचा हात सोडून मोकळे होतील, त्यांना तिथेच तुम्ही सोडून द्यायचं. हे आयुष्य आहे, असंच आपण नेहमी चालायचं. घडत नाही तुमच्या मनासारखं म्हणून कधी रडत नाही बसायचं. बाकी दुसऱ्यांचं सुख बघून कधी जळत मात्र नाही बसायचं. प्रत्येकाचा एक दिवस ठरवलेला आहे भगवंतांनी, त्या दिवसाची वाट पाहत आनंदाने जगायचं. हे आयुष्य आहे, आपण मात्र इथे नेहमी असंच चालायचं. बाकी प्रेमळ मित्रांनो, निगेटिव्ह लोकांपासून नेहमी आपण मात्र दूर राहिलं पाहिजे. कारण नेहमी लोक मदतीच्या वेळी सुद्धा काहीतरी अडचणी मात्र तयार करतात किंवा एखादा बहाणा नक्कीच ते तुम्हाला सांगतात. एवढं मात्र आपण प्रत्येकाने नेहमी स्मरणामध्ये ठेवलं पाहिजे. बाकी घरात नक्कीच झालेला पसारा आवराला मात्र वेळ कधी लागणार नाही.
पण मनाचा पसारा आवरायला हे तर कित्येक दिवस, महिने, वर्ष लागतात. कधी कधी तर तो आवरताही येत नाही. मग तो ती नक्कीच फक्त पूर्णत्व घालमेलच आहे. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, एकच गोष्ट तुम्हाला स्मरणामध्ये ठेवायचं आहे, ते म्हणजे तुमच्या मनामध्ये तुम्ही कधीही वाईट विचारांचा पसारा नक्कीच ठेवू नका. अर्थात तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जेवढं सध्या भगवंत देत आहेत त्यामध्येच तुम्ही मात्र नेहमी आनंदी नक्कीच राहायला शिकलं पाहिजे. बाकी आयुष्यामध्ये आपण काय गमावलेले आहोत याचा नेहमी विचार करण्यापेक्षा आपल्याला भगवंतांनी काय दिलेले आहे याचा तुम्ही सर्वप्रथम विचार करा. आणि बाळूमामा म्हणतात, थांब, चिंता करून सोडून दे. तुला तुझ्या आयुष्यामध्ये आता सर्वात उत्तम गोष्टी मिळणार आहेत. म्हणून तुला तुझ्या आयुष्यामध्ये एकच गोष्ट स्मरणामध्ये ठेवायचं आहे, ते म्हणजे प्रेमळ भक्ता. तुला आता तुझ्या आयुष्यामध्ये त्याही गोष्टी मिळून जातील ज्या गोष्टीची तू कधी कल्पना देखील केलेली नसेल. म्हणून आता मात्र तुला तुझी चिंता सोडायची आहे आणि नेहमी भगवंतांचे नामस्मरण तुम्हाला मात्र करायचं आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, बाळूमामा नक्कीच आपल्याला जे काही सांगत असतात ते आपण लक्षपूर्वक ऐकले पाहिजे आणि त्या प्रत्येक गोष्टी योग्य पद्धतीने आपण मात्र केल्या पाहिजेत. कारण बाळूमामा आपल्याला जे काही म्हणत असतात त्या प्रत्येक गोष्टी उत्तमच म्हणत असतात. म्हणून तुम्ही जास्त चिंता आणि काळजी करणं सोडून द्या. बाकी आयुष्यामध्ये तुमच्या सध्या जे काही घडत आहे ना ते मात्र तुमच्या उत्तमच घडत आहे आयुष्यामध्ये. म्हणून आपण नेहमी काळजी आणि चिंता सोडावी आणि भगवंतांचे नामस्मरण आपण प्रत्येकाने नेहमी निस्वार्थ मनाने मात्र नक्कीच करावे. बाकी ज्याच्या मनी असे भगवंतांचे नाम त्याच्या आयुष्यामध्ये नसतील कधीही चिंता. अर्थात समजून घ्या, आपण आपल्या आयुष्यामध्ये काय गमावलेले आहोत ह्याचा नेहमी विचार करण्यापेक्षा आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी प्राप्त झालेल्या आहेत या गोष्टीचा आपण प्रत्येकाने नेहमी विचार केला पाहिजे. तू स्वप्ने पाहत आहेस ते प्रत्यक्षात नक्कीच येणार. फक्त तू शांत मनाने आमची भक्ती कर. चांगल्या गोष्टी तर त्यांनाच मिळतात जे नेहमी आतुरतेने वाट बघतात आणि अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे सातत्याने प्रयत्न करतात. पण सर्वोत्तम गोष्टी त्यांनाच मिळतात जे आपल्या प्रयत्नांवर अटूट विश्वास ठेवतात. आयुष्य अवघड आहे पण अशक्य मात्र नक्कीच नाही. बाकी प्रेमळ मित्रांनो, काही देखील होणार नाही आणि उगाच कल्पनेमध्ये तुम्ही अडकू नका. निर्भय व्हा, भगवंतांवरती विश्वास ठेवा. जे काही तुम्ही ठरवलेलं आहे त्यापेक्षा उत्तम तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच मिळणार आहे. म्हणून नेहमी चिंता करण्यापेक्षा आपण भगवंतांचे चिंतन करण्याकडे नक्कीच लक्ष दिलं पाहिजे. म्हणून तुम्ही तुमची चिंता सोडा आणि नेहमी भगवंतांचे तुम्ही निस्वार्थ मनाने मात्र नक्कीच नामस्मरण करा. बाकी परमेश्वर म्हणतात, साक्षात तुझ्या आयुष्यात दुःख येतात याचे कारण एकच, दुःख नक्कीच त्याच्या आयुष्यामध्ये येतात जो नेहमी उत्तम पद्धतीने प्रयत्न करतो. अर्थात जो व्यक्ती कधीही प्रयत्न करणार नाही त्याच्या आयुष्यामध्ये दुःख कधी येणार नाही आणि ज्याच्या आयुष्यामध्ये दुःख नसणार नाही त्याच्या आयुष्यामध्ये सुख देखील कधी असणार नाही. म्हणूनच जेवढं जास्त दुःखाचा तुम्ही सामना कराल ना तितकंच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सुखाचा देखील नक्कीच अनुभव येईल. एखाद्या व्यक्तीला काय देखील बोलून त्या व्यक्तीचे मन दुखावणे आणि भगवंतांच्या चरणी येऊन नेहमी नक्कीच उत्तम कर्म करण्याचा दिखावा करणे हे एक पद्धतीचं चुकीचं आहे. प्रेमळ मित्रांनो, आपण मात्र एक गोष्ट नेहमी स्मरणामध्ये ठेवली पाहिजे, ते म्हणजे तुम्ही जसे कर्म करीत असतात ना त्या प्रत्येक कर्माचे अर्थात कर्माचे ज्ञान भगवंतांना हे उत्तम पद्धतीने नक्कीच असते. म्हणूनच आपण नेहमी उत्तम कर्म करण्याकडे लक्ष मात्र केंद्रित करावे आणि नेहमी भगवंतांचे नामस्मरण आपण प्रत्येकाने निस्वार्थ मनाने या क्षणापासून निश्चिंतच करावे. बाकी काम केल्यानेच माणूस कधी थकतो असं तर काही देखील नाही. उलट माणूस नेहमी कामापेक्षा त्याच्या विचारामुळे थकतो. म्हणून प्रेमळ मित्रांनो, आपण सर्वप्रथम नक्कीच जास्त विचार करणं सोडून दिलं पाहिजे.
कारण जितकं जास्त आपण आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक असेल तितकंच आपण आपल्या आयुष्यामध्ये आनंदी राहून मात्र जीवन नक्कीच जगू शकेल. म्हणून तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी स्मरणामध्ये ठेवायचं आहे, जेवढं तुम्ही दुःखाचा सामना केलेले आहात त्यापेक्षा जास्त तुम्हाला सुख देखील अनुभवायला मिळेल. म्हणून आता तरी आपण आपली काळजी चिंता सोडावी आणि भगवंतांचे आता तरी आपण नामस्मरण, भगवंतांच्या भक्तीमध्ये आता तरी आपण प्रत्येकाने नक्कीच यावे. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, तुम्ही तुमची सर्व चिंता दुःखे सोडा आणि भगवंतांचे नामस्मरण तुम्ही मात्र निस्वार्थ मनाने करायला नक्की सुरुवात करा. बस एवढंच तुम्हाला आयुष्यामध्ये नेहमी स्मरणामध्ये ठेवायचं आहे. बाकी आयुष्यात काहीही शिका अथवा तुम्ही काही शिकू नका, पण लोकांना मात्र ओळखायला तुम्ही नक्की शिका. कारण माणसं जशी दिसतात तशी मात्र अजिबात नसतात. प्रगतीच्या शिडीवर मार्गस्थ होताना आपण स्वार्थ बघत असाल तर समजावे वर नेणाऱ्या पायऱ्या मृगजळ असू शकतात. शिखराच्या शोधासाठी पायाखाली तुडवलेली पायरी शेवटी आपल्याला मात्र खाली नक्कीच आणत असते. एवढ्या मात्र गोष्टीचे आपण प्रत्येकाने नक्कीच नेहमी ज्ञान ठेवलं पाहिजे. बस एवढ्याच गोष्टी आपण प्रत्येकांना नेहमी स्मरणामध्ये ठेवायचं आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, ज्या माणसांना नात्यांचा तळ फक्त तहान लागल्यानंतर आठवतो ना, त्या लोकांना कधी देखील पाणी तुम्ही पाजू नका. रिकामं तळ भरणाऱ्यांना आपण मात्र मदत केली पाहिजे. हे तुम्हाला कळतंय ना? म्हणजे तुम्हाला ह्या गोष्टी समजलेल्या असतील तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कधी देखील दुःखी राहणार नाही. म्हणूनच आपण एकच गोष्ट आयुष्यामध्ये समजली पाहिजे, दुःख येऊ अथवा सुख येऊ, जे काही आले ते मात्र नक्कीच आपण आपल्या कर्मामुळेच आले. बाकी भगवंतांना कधीही आपण आपल्या दुःख सुखासाठी दोष देऊ नये, कारण भगवंत तर आपल्याला तेच देतो जे आपण इथे नक्कीच पेरलेली असते. अर्थात तुम्ही जसे कर्म कराल त्याच गोष्टी तशाच तुम्हाला भगवंत देऊन टाकतील. म्हणून प्रेमळ मित्रांनो, सर्वप्रथम आपण मात्र आपले कर्म उत्तम करण्याचा प्रयत्न करावा. बस एवढंच तुम्हाला नेहमी स्मरणामध्ये ठेवायचं आहे. बाळूमामा म्हणतात, काळजी करणं सोडून दे, चिंताही करणं सोडून दे. आयुष्यामध्ये तुझ्या जे काही घडत आहे त्या प्रत्येक गोष्टी उत्तमच घडित आहेत. म्हणून माझ्या प्रेमळ भक्ता, आयुष्यामध्ये खरोखर आनंदी जर तुला राहायचे असेल तर तू सर्वप्रथम तुझ्या मनाला समाधानी ठेव. कारण प्रेमळ मित्रांनो, जो व्यक्ती नेहमी स्वतःच्या मनाला समाधानी ठेवत असतो ना, तो नक्कीच आयुष्यामध्ये कधी देखील रडणार नाही. म्हणून आपण प्रथम आपल्या मनाला मात्र समाधानी ठेवलं पाहिजे. बाकी मन तर प्रत्येकाने भगवंतांना दिलं आहे, पण दुसऱ्याचे मन जिंकता येणारे मन काही ठराविक लोकांनाच भगवंतांनी मात्र दिलेले आहे. आपल्याला नेहमी येणाऱ्या अपयशाने कधी आपण मात्र नाराज व निराश कधी होऊ नये, कारण कधी कधी चावीच्या गुच्छामधील शेवटच्या चावीने पण अपयशाचे कुलूप आपण उघडू शकतो. हे नेहमी आपण नक्कीच ध्यानात ठेवावे. त्यामुळे आपण हाती घेतलेल्या कार्यात निरंतर अभ्यास व प्रयत्न नक्कीच आपण करीत राहिलं पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो, तुम्ही जेवढं जास्त आयुष्यामध्ये काळजी चिंता कराल ना, तेवढंच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये निराश राहाल. म्हणून तुम्ही तुमची काळजी आणि चिंता नक्कीच आता मात्र सोडून दिली पाहिजे आणि भगवंतांचे नामस्मरण करण्याकडे तुम्ही मात्र आता लक्ष केंद्रित केलं पाहिजे. बस एवढंच तुम्हाला नेहमी स्मरणामध्ये ठेवायचं आहे. भगवंत म्हणतात, शांत राहा, चिंता करणं तुम्ही सोडून द्या. आपण ज्या चिंता करीत असतो त्या चिंता आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये नक्कीच रडवत असतात. म्हणून प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, आपण जितकी जास्त चिंता आणि काळजी कराल ना, तितकंच जास्त दुःख आपल्याला आयुष्यामध्ये अजून जास्त नक्कीच येतील. म्हणून तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये फक्त एवढीच गोष्ट स्मरणात ठेवायची आहे, सुख येऊ अथवा दुःख येऊ ते तर आपल्या नक्कीच कर्माचा भाग आहे. बस एवढंच तुम्ही समजलं पाहिजे. नक्कीच मामा म्हणतात, आयुष्यात नेहमी तू नक्कीच आनंदी राहायला शिक. कारण प्रेमळ भक्ता,
तुला तुझ्या आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी तुझ्या घडीत असतात ना, त्या प्रत्येक गोष्टी या तर तुझ्या कर्मानुसार नेहमी घडीत असतात. म्हणून तुम्हाला नेहमी एकच गोष्ट स्मरणामध्ये ठेवायचं आहे, ते म्हणजे आपल्या आयुष्यात सुख येऊ अथवा नक्कीच दुःख येऊ, आपल्याला नेहमी स्वतःवरती मात्र नक्कीच विश्वास ठेवायचा आहे. बाकी जो व्यक्ती माणसं ओळखायला शिकतो ना, त्याला त्याच्या आयुष्यामध्ये कधी देखील जास्त निराशा येणार नाही. म्हणूनच आपण मात्र माणसं ओळखायला आणि माणसं वाचायला योग्य पद्धतीने शिकलं पाहिजे. बस एवढंच आपण प्रत्येकाने नेहमीच मनात ठेवलं पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या या आयुष्याला, कारण आयुष्यामध्ये वन्समोर असे काही नाही. आज जे सध्या तुम्हाला नक्कीच प्राप्त झालेले आहे, त्या प्रत्येक गोष्टी तुम्हाला आयुष्यामध्ये नक्कीच प्राप्त झालेले तर आहे, पण तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जे सध्या प्राप्त झालेले आहे त्याचा नक्कीच तुम्ही आनंद घ्या. पण कधी तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जास्त काळजी आणि चिंता करू नका, कारण आयुष्यामध्ये जितकी जास्त आपण काळजी आणि चिंता कराल तितकं जास्त आयुष्य आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये रडवल. म्हणूनच तुम्ही मात्र आता तुमची चिंता नक्कीच सोडलं पाहिजे आणि भगवंतांचे नामस्मरण करण्याकडे आपण मात्र आता पूर्णत्व नक्कीच लक्ष दिलं पाहिजे. आयुष्य म्हणजे काही वर्षासाठी भाड्याने घेतलेली मालमत्ता आहे. कितीही माझी माझी म्हटलं तरी एक दिवस खाली मात्र करावीच आपल्याला लागणार आहे. बाकी काल ज्यांना किंमत होती ते आज रस्त्यावर पडलेली आहेत. म्हणून आपल्या जवळीला अर्थात आपल्या जवळील पद, प्रतिष्ठा आणि पैसा यांचा कधीही आपण गर्व करू नये, कारण तुम्हाला सध्या जे प्राप्त झालेले आहे ते मात्र सध्या उत्तमच प्राप्त झालेले आहे असं समजून आपण नेहमी आनंदी राहून हे आयुष्य नक्कीच जगलं पाहिजे. बस एवढ्याच गोष्टी तुम्हा प्रत्येकांना नेहमी स्मरणामध्ये ठेवायचं आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, जर आयुष्य तुम्हाला रडवत असेल तर नक्कीच तुम्हाला आयुष्यामध्ये आनंदी देखील नक्कीच करेल. अर्थात समजून घ्या, आयुष्य जितक्या जास्त प्रमाणात आपल्याला रडवत असते ना, त्यापेक्षा जास्त आपल्याला आयुष्य हसवत देखील असते. फक्त आपण मात्र एकच गोष्ट स्मरणामध्ये ठेवली पाहिजे, ते म्हणजे सुख येतील अथवा दुःख येतील, आपण मात्र आपल्या मनामध्ये नेहमी सकारात्मक विचार ठेवले पाहिजेत. बस एवढंच तुम्ही तुमच्या मनामध्ये नक्की स्मरणात ठेवा. भगवंत म्हणतात, जेव्हा तुमच्यासोबत कोणी नसेल तेव्हा मात्र तुम्ही कधी एकटं तुम्ही स्वतःला नक्कीच कधी समजू नका. ज्याच्यासोबत कोणी नसते त्याच्या पाठीशी तर स्वतः भगवंत श्री संत सद्गुरू बाळूमामा खंबीरपणे उभे असतात. म्हणूनच आपण जास्त चिंता करणं सोडून द्यावे आणि नेहमी नक्कीच भगवंतांचे नामस्मरण उत्तम पद्धतीने आपण प्रत्येकाने करावे. सुखासाठी जे कराल त्यात मात्र नक्कीच आनंद मिळेलच असं नाही, परंतु आनंदाने जे काही कराल त्यात मात्र तुम्हाला सुख मिळेल असे देखील काही नाही. अर्थात सुख मिळतील अथवा दुःख मिळतील, सुख दुःख हे तर आपल्या आयुष्याचाच नक्कीच प्रकार आहे. म्हणून प्रेमळ मित्रांनो, सुख मिळतील अथवा दुःख मिळतील, आपण मात्र प्रत्येक परिस्थितीमध्ये नेहमी आनंदी राहायला शिकलं पाहिजे. बस तुम्ही एवढ्याच गोष्टी नेहमी स्मरणामध्ये ठेवा. ज्याला सत्य बोलण्याची सवय असते तो कुठेच ॲडजस्ट मात्र होत नाही, ना नातेवाईकांमध्ये, ना कुटुंबात, ना ऑफिसात, ना समाजात. कारण नक्कीच सत्य बोलणारे व्यक्ती नेहमी सर्वांना नक्कीच टोचत असते. पण प्रेमळ मित्रांनो, आपण मात्र नेहमी सत्यासोबत असलं पाहिजे, कारण आपण जितकं जास्त खोटं बोलल तितकं जास्त आपण आपल्या आयुष्यामध्ये स्वतः जास्तीत जास्त प्रमाणामध्ये दुःखी राहणार आहोत. म्हणून जास्त काही तुम्ही चिंता करू नका. फक्त तुम्ही एकच गोष्ट स्मरणामध्ये ठेवा, ते म्हणजे सुख येतील अथवा दुःख येतील, आपण प्रत्येक क्षणी स्वतःला आनंदी मात्र ठेवलं पाहिजे. कारण आयुष्याचा प्रवास अजून किती दिवस आहे हे मात्र आपण प्रत्यक्ष कोणालाही योग्य पद्धतीने ठाऊक नाही. म्हणून जे सध्या तुमच्या आयुष्यामध्ये घडतंय ना, त्यामध्ये तुम्ही नेहमी आनंदी राहून नक्कीच आयुष्य मात्र जगायला शिकलं पाहिजे.
बस एवढंच तुम्हाला स्मरणामध्ये नेहमी ठेवायचं आहे. भगवंत म्हणतात, सत्याच्या वाटेला चालत असताना एकटे पडलात तरी चालेल, पण चुकीच्या गोष्टीचे समर्थन करणाऱ्याच्या गर्दीमध्ये तुम्ही कधी देखील मिसळू नका. आणि प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, आयुष्यामध्ये कधी देखील तुम्ही मात्र वाईट संगतीमध्ये राहू नका, कारण संगतच आपलं आयुष्य योग्य अथवा नक्कीच अयोग्य बनवत असते. म्हणून सर्वप्रथम आपण मात्र संगतीला सर्वप्रथम जास्तीत जास्त प्रमाणात महत्त्व नक्कीच दिलं पाहिजे. एवढं मात्र आपण प्रत्येकाला नेहमीच समजून घ्यायचं आहे. मामा म्हणतात, चिंता करणं सोडून दे, कारण तुला तुझ्या आयुष्यामध्ये मी सध्या जे काही दिलेले आहे ना, ते नक्कीच उत्तमच दिलेले आहे. म्हणून तू तुझी चिंता सोडून दे आणि नेहमी तू आमचे चिंतन करण्याकडे जास्तीत जास्त प्रमाणात लक्ष दे. बस एवढंच आपल्याला नेहमी गुरु माऊली म्हणत असतात. बाकी लोक काय म्हणतात याचा जर तुम्ही विचार करणं सोडून दिले ना, तर मग मात्र तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात आनंदी असाल. म्हणून तुम्ही लोक काय म्हणतात याचा मात्र विचार करणं सोडून दिलं पाहिजे. बस तुमचं मन तुम्हाला काय म्हणते याचं तुम्ही सर्वप्रथम विचार करा. याचा जर तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणात विचार कराल तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कधी देखील दुःखी मात्र राहणार नाही. बस एवढंच तुम्हाला समजायचं आहे. बाळूमामा म्हणतात, नक्कीच काळजी करणं सोडून दे. संकटे तर आयुष्यामध्ये येतातही आणि जातातही, ते मात्र आपण नक्कीच ठरवायला हवं. आपण आपल्या नक्कीच जीवनामध्ये संकटे आले म्हणून नेहमी दुःखी राहावे का, नेहमी नक्कीच आपण प्रत्येक क्षणी आनंदी राहून जगावे, हे तर आपल्या नक्कीच हातामध्ये आहे. म्हणून प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, सुख येतील अथवा दुःख येतील, आपण मात्र प्रत्येक क्षणांचा आनंद योग्य पद्धती घेऊन अर्थात योग्य पद्धतीने घेऊन जगलं पाहिजे. कारण आयुष्यामध्ये काही देखील झाले तरी देखील अंत मात्र प्रत्येकांचा येथे नक्कीच आहे. म्हणून आपण नेहमी चिंता करणं सोडून द्यावे आणि भगवंतांच्या या क्षणापासून आपण मात्र चिंतन करावे. बाकी एका दिवसात खराब होणाऱ्या दुधात सुद्धा कधीही न खराब होणारे तूप नक्कीच लपलेले असते. म्हणून आयुष्यात नेहमी तुम्ही सकारात्मक विचार करायला शिका. 4 दिवस वाईट आले म्हणून तुम्ही कधी खचून जाऊ नका, कारण या वाईट दिवसांमागे तुमचे चांगले दिवस मात्र लपलेली असतात. बस एवढंच तुम्हाला नेहमी स्मरणामध्ये ठेवून आनंदी राहून हे तुमचं आयुष्य तुम्हाला नक्कीच जगायचं आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, तुम्ही नेहमी स्मरणामध्ये ठेवा, चूक येतील अथवा दुःख येतील, आपण मात्र नेहमी उत्तम पद्धतीने आनंदी खरोखर राहिलं पाहिजे. म्हणूनच आता जरी तुम्ही चिंता करीत असाल ना, तर ती तुमची मात्र चिंता व्यर्थ आहे. म्हणून तुम्ही आता हे तुमचं काळजी करणं थांबवा आणि शांत राहा. हे तुम्हाला तुमचं आयुष्य आनंदी मनाने मात्र जगायचं आहे. बस एवढंच तुम्हाला स्मरणामध्ये ठेवायचं. बाळूमामा म्हणतात, चिंता जेवढं करशील तेवढं तीच चिंता तुला तुझ्या आयुष्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये रडवेल. म्हणून माझ्या प्रेमळ भक्ता, तू तुझी चिंता करणं सोडून दे, कारण चिंता ही चिता नक्कीच समान असते. आणि जेवढी जास्त तुम्ही चिंता कराल ना, तेवढं जास्त तुमचं आयुष्य अजून जास्त दुःखामध्ये जाईल. म्हणून प्रेमळ मित्रांनो, आता मात्र आपणच योग्य पद्धतीने समजलं पाहिजे. ते म्हणजे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नक्की चिंता करायची आहे का भगवंतांचे तुम्हाला चिंतन करायचं आहे, हे मात्र आता आपण स्वतः नक्कीच ठरवलं पाहिजे. चिंता कराल तर जीवन तुम्हाला अजून जास्त दुःखी करेल, आणि भगवंतांचे चिंतन कराल तर आयुष्य तुम्हाला नेहमी आनंदी ठेवेल. या प्रत्येक गोष्टी मात्र निश्चितच तुमच्यावर अवलंबून आहेत. म्हणून आपण आपली चिंता सोडावी आणि नेहमी भगवंतांचे नक्कीच नामस्मरण करावे. बाकी मित्रांनो, अशा लोकांपासून आपण नेहमी दूर राहिलं पाहिजे. म्हणून तुम्ही अशा लोकांपासून दूर राहा जे कधीच तुमची अर्थात आपली चूक कबूल करत नाहीत आणि नेहमी तुमची चूक आहे असं दाखवून देण्याचा नेहमी प्रयत्न करतात. जी व्यक्ती अशी करते ना, त्या व्यक्तीपासून आपण मात्र नेहमी नक्कीच दूर राहिलं पाहिजे. बस एवढंच आयुष्यामध्ये आपण नेहमी समजून घेतलं पाहिजे.
बाकी आयुष्याला जो नेहमी समजून घेऊन आयुष्य जगत असतो ना, त्याच्या आयुष्यामध्ये किती जास्त संकटे जरी आले तरी देखील तो मात्र व्यक्ती कधी देखील रडणार नाही. म्हणून प्रेमळ मित्रांनो, सर्वप्रथम समजून घ्या, आयुष्य नक्कीच लहान आहे, पण या आयुष्यामध्ये आपल्याला एकाच गोष्टीचे स्मरण ठेवायचं आहे, आपण असे जगावे जे नक्कीच आनंदी आपलं जीवन नक्कीच करेल. जेवढं जास्त तुम्ही चिंता कराल तेवढी जास्त तुम्हाला तुमची आयुष्यामध्ये चिंता जास्तीत जास्त प्रमाणामध्ये खाऊन टाकेल. म्हणून चिंता करणं सोडून द्यावे आणि नेहमी भगवंतांचे आपण मात्र चिंतन करण्याकडे लक्ष द्यावे. बाकी आयुष्याच्या प्रवासात जास्त काही कमवलं नाही, मी पण एका गोष्टीचा अभिमान मला मात्र नक्कीच आहे, ते म्हणजे इथपर्यंत येत असताना मी मात्र कधी कोणाला फसवलेलं नाही. मी माझ्या आयुष्यामध्ये जे काही कमवले त्या प्रत्येक गोष्टी उत्तम कर्म करूनच नक्कीच कमवलं आहे. बस एवढंच आपण प्रत्येकाने समजून घ्यावे आणि आयुष्यामध्ये प्रत्येक क्षणी आपण मात्र आनंदी राहून जगावे. बस एवढंच तुम्हाला नेहमीच स्मरणात ठेवायचे. बाकी आयुष्यात समजून घेणाऱ्याला नेहमीच कमी मात्र लेखलं जातं. हक्क पण तिथेच दाखवायचं जिथं आपल्या शब्दांना आणि भावनांना जास्तीत जास्त प्रमाणात किंमत असते. पोटात गेलेले विष हे फक्त एका माणसाला मारते, पण कामात गेलेले विष हे हजारो नाते संपवून टाकते. म्हणून दुसऱ्यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या पाहण्यावर तुम्ही विश्वास ठेवा. दुसऱ्यांना बदनाम करणारी लोक दुसऱ्यांना बदनाम करता करता स्वतः कधी बदनाम होतात हे त्यांनाही कधी समजत नाही. बाकी आयुष्यात काही गोष्टी अशा घडतात की आपली चूक नसतानाही आपण मात्र तिथे चुकीचे ठरविले जातो. ज्याला साथ द्यायची ना तो तर देतोच आणि ज्याला सोडायची तो मात्र नक्कीच सोडतो. समजून घ्या. म्हणून जो तुमची किंमत करतो त्याला तुम्ही जपा. ज्याच्या नजरेत तुमची किंमत नाही अशा व्यक्तीला अजिबात तुम्ही कधी महत्त्व मात्र देऊ नका. एवढंच तुम्हाला स्मरणात ठेवायचे. आयुष्यात भावना या तर फार महत्त्वाच्या असतात. जर प्रतिसाद दिला तर त्या वाढत असतात, जर आपण दुर्लक्ष केले तर त्या भरून जातात आणि जर आपण आदर केला तर मग मात्र त्या कायम टिकून राहतात. साधेपणा हे तर सगळ्यापेक्षा चांगलं सौंदर्य आहे. श्रम ही चांगली शक्ती आहे. विनम्रता हा सगळ्यात चांगला स्वभाव आहे आणि आपलेपणा हे तर सर्वात श्रेष्ठ नातं आहे. मागे आयुष्य जगताना आईवडील नावाची भीती कायम असली पाहिजे. ज्या दिवशी आपण आईवडिलांना घाबरणार नाही तिथून पुढे आयुष्याची घसरण मात्र आपली चालू होईल. एकटा राहिलो तरी चालेल, पण जिथे इज्जत नाही तिथं मात्र मी कधीच जाणार नाही. जीवनात जर तुम्हाला खरोखर शांतता हवी असेल तर दुसऱ्यांशी वाद घालण्यापेक्षा तुम्ही स्वतःला नेहमी बदलून घ्या. कारण पूर्ण जगामध्ये कार्पेट टाकण्यापेक्षा स्वतःच्या पायात चप्पल घालणे जास्तीत जास्त प्रमाणात सोपे आहे. म्हणूनच इतर व्यक्ती तुमच्या मनासारखे वागत नाहीत म्हणून तुम्ही कधी देखील उदास राहून हे तुमचे आयुष्य मात्र तुम्ही जगू नका. प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, आपण आपल्या आयुष्यामध्ये कधी देखील चिंता जास्त करू नये. कारण जितके जास्त तुम्ही चिंता कराल तितकंच हे आयुष्य तुम्हाला अजून जास्त प्रमाणात नक्कीच रडवेल. म्हणून आपण नेहमी चिंता करणं सोडून द्यावे आणि भगवंतांचे आपण प्रत्येकाने चिंतन नक्कीच केलं पाहिजे. बाळूमामा म्हणतात, पूर्णत्व आयुष्य आनंदात नक्कीच तुम्हाला जर घालवायचं असेल तर सर्वप्रथम तुम्ही उत्तम पद्धतीने स्वतःला सकारात्मक ठेवलं पाहिजे. कारण आयुष्यामध्ये आपण जे काही कमवित असतो, बाकी गमवित असतो, ते मात्र आपण आपल्या स्वभावामुळेच प्रत्येक गोष्टी करीत असतो. म्हणून आपण मात्र सर्वप्रथम आपला स्वभाव उत्तम नक्कीच ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बस एवढंच तुम्हाला नेहमी स्मरणात ठेवायचं आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, आयुष्यामध्ये जे नक्कीच सध्या तुमच्या घडत आहे त्या प्रत्येक गोष्टी उत्तमच घडत आहेत असं समजून आपण प्रत्येकाने आनंदी मात्र नेहमी राहिलं पाहिजे. बस एवढंच आपण प्रत्येकांना उत्तम पद्धतीने समजायचं आहे. आजची मेहनत उद्याचे यश आणते, म्हणून कधी तुम्ही हार मात्र मानू नका. जर तुम्ही आज तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर जास्त प्रमाणामध्ये कष्ट करीत असाल
तर नक्कीच तुम्हाला उत्तम पद्धतीने फळ नक्कीच मिळेल. नियती जेव्हा तुमच्या हातून काही हिरावून घेते ना, तेव्हा त्याहीपेक्षा मूल्यवान देण्याकरिता तुमचा हात ती रिकामा देखील करीत असते. म्हणूनच आपण आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला जे काही प्राप्त झालेले आहे आपण मात्र त्यामध्येच नेहमी आनंदी राहून हे आयुष्य जगलं पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, जे तुम्हाला सध्या प्राप्त करायचं आहे त्याहून उत्तम तुम्हाला गोष्टी प्राप्त नक्कीच होणार. फक्त आपण आपली चिंता मात्र सोडून द्यावी आणि भगवंतांचे आपण प्रत्येकाने चिंतन करण्यापासून सुरुवात करावी. बाकी शांततेच्या काळात जास्त घाम गाळला तर युद्धाच्या काळात कमी रक्त तुम्हाला सांडावं लागेल. बोलण्याचा उद्देश इतकाच आहे, आपण आपल्या आयुष्यामध्ये नेहमी योग्य पद्धतीने आनंदी नक्कीच राहिलं पाहिजे. कारण आयुष्यामध्ये काय देखील अशक्य नसते. फक्त आपण आपल्या मनामध्ये नकारात्मक विचार करतो आणि त्या नकारात्मक विचारांमुळेच आपले जीवन नेहमी दुःखी नक्कीच बनून जाते. म्हणूनच सर्वप्रथम तुम्हाला मात्र नक्कीच आयुष्यामध्ये सकारात्मक विचार करायचे आहेत. एकदा जरी तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक विचार केलात तर नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी राहून जीवन जगायला शिकाल. मन मात्र समाधानी पाहिजे. सुख तर कुठे पण मिळते, त्यासाठी श्रीमंत असायला पाहिजे असं तर काही देखील नाही. एवढं मात्र आपण प्रत्येकाने नेहमी स्मरणात ठेवलं पाहिजे. खोटं तर सहज विकलं जातं, सत्य विकत घेण्याची प्रत्येकाची कधी लायकी नसते. बाकी चांगल्या दिवसांची किंमत वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय कधी देखील मनुष्याला मात्र समजणार नाही. म्हणूनच आपण जेही दिवस काढलेले आहेत ना, त्या प्रत्येक गोष्टीचे आपण मात्र स्मरण नक्कीच ठेवलं पाहिजे. आणि प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, आयुष्यामध्ये तुम्हाला ज्याही गोष्टी प्राप्त झालेल्या आहेत त्या प्रत्येक गोष्टी भगवंतांनी तुम्हाला तुमचे नक्कीच कर्म पाहून दिलेले आहेत आणि तुमची नक्कीच मेहनत पाहून तुम्हाला भगवंतांनी नक्कीच त्या गोष्टी दिलेल्या आहेत. म्हणून एकच गोष्ट तुम्हाला नेहमी स्मरणामध्ये ठेवायचं आहे, ते म्हणजे आयुष्यात काय गमावलेले आहात याचा नेहमी विचार करण्यापेक्षा काय तुम्हाला सध्या प्राप्त झालेले आहे याचा तुम्ही सर्वात जास्त प्रमाणात नक्कीच विचार करा. बस एवढंच तुम्हाला नेहमी स्मरणात ठेवायचं आहे. बाकी वाईट कोणीच नसतं. वाईट तर प्रत्येकाची नक्कीच परिस्थिती असते. जेवढं जास्त तुम्ही परिस्थितीचा सामना कराल तेवढंच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये पुढे जाल. म्हणून प्रेमळ मित्रांनो, आपण मात्र वाईट परिस्थितींचा सामना नक्कीच करायला शिकलं पाहिजे. कारण तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जे काही प्राप्त होत असते ना, त्या प्रत्येक गोष्टी तुम्हाला उत्तम पद्धतीने प्राप्त होत असतात. अर्थात उत्तमच गोष्टी तुम्हाला भगवंत देखील देत असतात. म्हणून आता जरी तुम्ही चिंता करीत असाल ना, तर तुम्ही ती तुमची चिंता सोडून मात्र दिली पाहिजे आणि उत्तम कर्म करण्याकडे आता मात्र तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणात लक्ष दिलं पाहिजे. बस एवढंच तुम्हाला नेहमी स्मरणामध्ये मात्र ठेवायचं आहे. अजिबात कोणाला एक्सप्लेन करत बसायचं नाही. आपल्याला माहिती आहे आपण बरोबर आहोत, मग विषय मात्र आपण तिथल्या तिथं संपवून द्यायचा आणि आयुष्यामध्ये नेहमी आपण प्रत्येकाने आनंदी राहून मात्र हे आयुष्य जगायचं. बाकी प्रेमळ मित्रांनो, आपण काय गमावलेले आहोत याचा नेहमी विचार करण्यापेक्षा आपल्याला कोणत्या गोष्टी उत्तम पद्धतीने प्राप्त झालेल्या आहेत याचा देखील नक्कीच आपण विचार केला पाहिजे. कारण आयुष्यामध्ये काही देखील झाले ना तरी देखील आपण स्वतःच्या मनाची मनस्थिती कधीही पूर्णत्व नक्कीच ढवळू द्यायची नाही. कारण समजून घ्या, आपल्या मनामध्ये सध्या जे काही चालू आहे त्या गोष्टी तर प्रत्यक्षात आपल्या आयुष्यामध्ये पुन्हाही नक्कीच घडू शकतात. म्हणून आपण नेहमी चिंता करण्यापेक्षा भगवंतांचे चिंतन करण्याकडे पूर्णत्व लक्ष दिलं पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या या आयुष्याला, कारण आयुष्यामध्ये वन्स मोर कधीही नसते. जेवढं तुम्ही सध्या प्राप्त करून घेतलेले आहात तेवढंच तुमच्यासाठी उत्तम आहे. म्हणून तुम्ही मात्र नक्कीच चिंता करणं सोडून द्या आणि नेहमी भगवंतांचे चिंतन करण्याकडे लक्ष द्या.
बाकी मुंगी केवढीशी, त्या मुंगीचं डोकं केवढंसं, त्या डोक्याला मेंदू केवढासा, तरी पण मुंगी मात्र त्या मुंगीला बरोबर समजतं कितव्या कपाटावरच्या कितव्या फळीवर किती नंबरचा साखरेचा नक्कीच डब्बा आहे. सांगावं लागत नाही तिला. मुंगी कणभर असते पण मनभर साखर नक्कीच ती फस्त करते. सुखी अगदी क्षणभर गोष्टीमध्ये लपलेलं असतं. फक्त ते मनभर मात्र आपल्याला नक्कीच जगता आलं पाहिजे. आणि मित्रांनो, यावरून आपल्याला एक गोष्ट मात्र नक्कीच समजून जाईल, ती म्हणजे आयुष्यामध्ये आपल्याला एकच गोष्ट समजून घ्यायची आहे, ते म्हणजे भगवंत प्रत्येकाला उत्तम गोष्टी देत असतात. फक्त आपण नेहमी उत्तम पद्धतीने कर्म देखील करायला पाहिजेत. म्हणून सर्वप्रथम तुम्ही उत्तम कर्म करण्याकडे लक्ष केंद्रित करा. बस एवढंच तुम्हाला नेहमी स्मरणामध्ये ठेवायचं आहे. आज जेवढं तुम्ही गमावलेले आहात ना, त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुम्हाला वेळ आल्यानंतर नक्कीच मिळतील. म्हणून तुम्ही तुमची चिंता काळजी करणं सोडून द्यावे आणि भगवंतांच्या अर्थात बाळूमामांच्या योजनेवरती आपण मात्र नेहमी विश्वास ठेवावं. बस एवढंच आपण प्रत्येकाला नेहमी समजून मात्र घ्यायचं आहे. आणि प्रेमळ मित्रांनो, वेळेचा तर खेळ आहे. अर्थात वेळ कशी जरी असली तरी देखील आपण मात्र आपल्या मनाला नेहमी सकारात्मक नक्कीच ठेवलं पाहिजे. कारण जेवढं जास्त तुम्ही तुमच्या मनाला नकारात्मक ठेवाल, तेवढंच तुमचं मन तुम्हाला मात्र निश्चितच दुःखी ठेवेल. म्हणून सर्वप्रथम आपण आपल्या मनाला सकारात्मक ठेवावे आणि नेहमी आपण आपल्या मनामध्ये सकारात्मक विचार करून या आयुष्यामध्ये अशक्य गोष्टीलाही शक्य मात्र नक्कीच करून टाकावे. बस एवढंच तुम्हाला नेहमी समजून मात्र घ्यायचं आहे. बाकी स्टँडर्ड म्हणजे काय? नक्कीच स्टँडर्ड म्हणजे उत्तम कपडे घालणे. याला कधी स्टँडर्ड म्हणत नसतात. तुम्हाला नेहमी तुमचे मन स्टँडर्ड ठेवायचं आहे. तेव्हाच तुम्ही नक्कीच आयुष्यामध्ये स्टँडर्ड मात्र नक्कीच व्हाल. म्हणून प्रेमळ मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला एकच गोष्ट समजली पाहिजे, ते म्हणजे तुम्ही तुमच्या आयुष्यात जेवढं काही गमावलेले आहात त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच मिळतील. म्हणून तुम्ही नेहमी काळजी आणि चिंता करणं मात्र नक्की सोडून दिलं पाहिजे आणि नेहमी भगवंतांचे नामस्मरण करण्याकडे तुम्ही मात्र आता नक्कीच लक्ष केंद्रित केलं पाहिजे. बस एवढंच तुम्हाला स्मरणात ठेवायचे. बाकी बुद्धी तर प्रत्येकाकडे नक्कीच असते, पण कोणी कोणी चालाकी करते तर कोणी कोणी मात्र नेहमी नक्कीच त्या परिस्थितीनुसार नक्कीच पूर्णत्व बुद्धीचा वापर करीत असतो. समजून घ्या, आपण आपल्या आयुष्यामध्ये एकच गोष्ट समजून घेतली पाहिजे, ती म्हणजे आपल्याला प्रत्येक गोष्टी उत्तम कधीही ते मिळणार नाहीत. अर्थात कधी कधी आपल्याला वाईट गोष्टी नक्कीच मिळतील, परंतु ज्या गोष्टी आपल्याला मिळालेल्या आहेत ना, आपण मात्र त्याच गोष्टीमध्ये नेहमी आनंदी राहून जगलं पाहिजे. बस एवढंच आपण प्रत्येकाला नेहमी स्मरणामध्ये ठेवायचं आहे. बाकी मित्रांनो, अडगळ होणं आणि अडगळ वाटणं दोन्ही वाईटच. परवा एका चर्चेत सहज कोणीतरी बोलून गेलं, डोक्यात विचारांची अडगळ झाली आहे. मला ते वाक्य मात्र भावलं, सुटसुटीत मोकळी घरं, मोकळा श्वास घेता येईल असं आयुष्य हवं. मग थोडं डोक्यालाही स्वच्छ करणं जमायला हवं न. किती नक्की जुनाट नकोस, धुळीची पुढं अर्थात चढलेली विचार मनाच्या सांदी कोपऱ्यात पडून राहिलेली असतात. एकतर ते नव्या नजरेने घासून लक्क तरी करावेत, नाहीतर सरळ फेकून तरी आपण प्रत्येकाने द्यावेत. मग मात्र नक्कीच त्या काही अंधश्रद्धा असोत, बुरसटलेल्या रोटी असोत किंवा जाणीवपूर्वक लपलेल्या सकारात्मक विचारांच्या नक्कीच अड्या असोत, एवढं मात्र नक्कीच आपण प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो, आपल्या आयुष्यामध्ये आपण कोणत्या गोष्टी प्राप्त नक्कीच आपल्याला झालेल्या आहेत, आपण यामध्येच नेहमी नक्कीच आयुष्यामध्ये तेच पाहून आनंदी मात्र राहायला शिकलं पाहिजे. बाकी समजून घ्या, कधीही चिंता करू नये, कारण आपण जी सध्या चिंता करतोय ना, त्या प्रत्येक गोष्टी नक्कीच अर्थात आपण जी सध्या चिंता करतोय ती तर आपली चिंता पूर्णत्व व्यर्थ आहे. म्हणून तुम्ही नेहमी चिंता करण्यापेक्षा भगवंतांचे चिंतन करण्याकडे जास्तीत जास्त प्रमाणात लक्ष द्या. बस एवढंच तुम्हाला नेहमी
समजून मात्र घ्यायचं आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, आयुष्यातील एकच सत्य आहे, ते म्हणजे जे आपण गमावलेले आहोत त्यापेक्षा उत्तम आपल्याला नक्कीच मिळू शकते. म्हणून जास्त काही आपण कधी चिंता करू नये, कारण आयुष्यामध्ये काही देखील झाले ना तरी देखील आपण नेहमी स्वतःला समाधानी आणि आनंदी मात्र ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण आयुष्यामध्ये कधी आपण जसे विचार करीत असतो त्याच पद्धतीने आपले आयुष्य मात्र बनत असते. म्हणून सर्वप्रथम तुम्ही उत्तम विचार करा. जेवढं जास्त तुम्ही उत्तम विचार कराल तेवढंच जास्त प्रमाणामध्ये नक्कीच तुमचं आयुष्य नक्कीच उत्तम पद्धतीने नक्कीच राहील. म्हणून प्रथम उत्तम विचार मात्र करायला आपण नक्कीच शिकलं पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो, आता तरी तुम्ही जगण्यास सुरुवात करा. आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट कधी देखील आपल्या मनासारखी घडत नसते. म्हणून नेहमी मनासारखे घडले नाही म्हणून आपण कधी देखील नक्कीच चिंता करू नये. बस एवढंच आपण प्रत्येकाला स्मरणामध्ये ठेवायचं आहे, ते म्हणजे एखादी गोष्ट तुमच्या मनासारखी घडली नाही म्हणून नेहमी चिंता करण्यापेक्षा, दुःखी राहण्यापेक्षा आपल्याला नेहमी एकच गोष्ट स्मरणामध्ये ठेवायचं आहे, ते म्हणजे जे सध्या आपल्या घरामध्ये घडलेलं आहे किंवा आपल्या जीवनामध्ये घडलेलं आहे त्या मात्र गोष्टी आपण वेळोत वेळी नक्कीच आपल्या मनामधून काढून दिल्या पाहिजेत. कारण या आयुष्यामध्ये ज्या गोष्टीचा तुम्ही जास्त विचार करीत असतात ना त्याच गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जास्त प्रमाणात दुःख मात्र नक्कीच देत असतात. म्हणूनच आपण मात्र योग्य पद्धतीने या आयुष्याला समजून जगलं पाहिजे. बस एवढंच तुम्हा प्रत्येकांना समजून मात्र नक्कीच घ्यायचं आहे. भगवंत म्हणतात, तुझी चिंता व्यर्थ आहे, तू फक्त स्वतःवरती विश्वास ठेवून तर बघ. जेवढं तू गमावलेली आहेस त्यापेक्षा उत्तम गोष्टी तू कमवशील देखील. बस एवढंच आपल्याला नेहमी भगवंत मात्र नक्कीच म्हणत असतात. म्हणून प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, जेवढं आपल्याला सध्या मिळत आहे आणि जेवढं सध्या आपल्याला मिळालेलं आहे बस तेवढ्यामध्येच आपण प्रत्येकाने आनंदी राहून नक्कीच हे आयुष्य मात्र नक्कीच जगलं पाहिजे. एवढंच तुम्हाला नेहमी स्मरणामध्ये मात्र ठेवायचं आहे. बाकी काही नक्कीच झाले तरी देखील आपण मात्र आपली मनस्थिती कधी नक्कीच डवलून द्यायची नसते. कारण आपण आपल्या आयुष्यामध्ये जितकं जास्त सकारात्मक राहू तेवढंच आपण आपल्या आयुष्यामध्ये उत्तम पद्धतीने आयुष्य मात्र जगू शकतो. अर्थात तुम्ही म्हणूनच स्वतःच्या मनाला नेहमी सकारात्मक मात्र ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न केला पाहिजे. बस हेच तुम्हाला नेहमी स्मरणामध्ये ठेवायचं आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, आयुष्यामध्ये जो ज्ञानी असतो त्याला मात्र आपल्याला सहज समजवता येतो आणि जो अल्पज्ञानी असतो ना त्यालाही आपल्याला मात्र समजावता येतं आणि जो अज्ञानी असतो एक वेळ त्यालाही आपल्याला समजवता येतं. पण जो हकेखोर, गर्विष्ठ आणि माझा शब्द खरा असं मानणारा असतो त्याला काही देखील आपण समजावून नक्की शकणार नाही आणि समजावून सांगता देखील येत नसते. त्याला फक्त येणारी वेळच प्रत्येक गोष्टी समजावून मात्र सांगत असते. म्हणूनच एकच गोष्ट आपण प्रत्येकाने नेहमी स्मरणात ठेवलं पाहिजे, म्हणजे काही झाले तरी आपण आपल्या मनाला कधीही उदास मात्र नक्कीच ठेवू नये. कारण जेवढं जास्त आपण आपल्या मनाला उदास ठेवत असतो ना तेवढंच आपण आपल्या आयुष्यामध्ये जास्त मात्र दुःखी राहतो. म्हणून सर्वप्रथम तुम्ही तुमच्या मनाला सकारात्मक मात्र ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रमाणात प्रयत्न नक्कीच केलं पाहिजे. हवी असलेली गोष्ट त्याची कुतूहलता गेल्यानंतर मिळत असेल तर ती निसंकोच हसत स्वीकारणे किंवा ज्याला त्यावेळी नक्कीच गरज आहे त्याला ती देणे हा जगण्याचा एक पद्धतीचा सर्वात मोठा सिद्धांत आहे. एवढं मात्र आयुष्यामधले एक सर्वात मोठे सत्य. बाकी प्रेमळ मित्रांनो, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काय गमावलेले आहात याचा विचार तुम्ही कधी देखील करू नका. पण तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला सध्या कोणत्या गोष्टी प्राप्त झालेल्या आहेत या गोष्टींचा तुम्ही नेहमी विचार करून हे आयुष्य मात्र तुम्ही नेहमी आनंदाने नक्कीच जगायला शिका. कारण आयुष्यात अशक्य असे तर काही देखील नसते.
प्रत्येक गोष्टी आपल्या मनानुसार आहेत. आपण मानले मनाने तर आपल्यासाठी सर्व काही शक्य, आणि जर तुमच्या मनाने मानले तर तुमच्या मनामध्ये सर्व काही, अर्थात तुमच्यासाठी सर्व काही अशक्य असेल. म्हणूनच आपण नक्कीच समजून घेतलं पाहिजे, ते म्हणजे संपूर्ण आयुष्य आपल्या मनानुसारच घडत असते. म्हणून सर्वप्रथम तुम्ही तुमच्या मनाला मात्र नक्कीच आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बाकी जगण्याची काही तत्वे आयुष्यात कधीही दुसऱ्यांच्या कळाने हे तुमचं आयुष्य तुम्ही जगू नका, नाहीतर जीवनातील आनंद तुमचा संपेल. म्हणून स्वतःच्या मनाने तुम्ही हे तुमचे आयुष्य जगा. इतर लोक चालतात म्हणून आपणही त्या वाटेवर कधी चालू नये. तर जी वाट तुम्हाला तुमच्या नक्कीच ध्येयापर्यंत पोहोचवेल त्याच वाटेवर तुम्ही प्रवास करा. आयुष्याचा प्रत्येक निर्णय दुसऱ्यांच्या मेंदूने तुम्ही कधी घेऊ नका. पश्चाताप करण्याची तुमच्यावर वेळ नक्कीच येऊ शकते. म्हणून निर्णय स्वतःच्या विचाराने आणि दूरदृष्टीने आपण मात्र योग्य पद्धतीने घेतली पाहिजेत. बस एवढंच तुम्हाला आयुष्यामध्ये नेहमी स्मरणामध्ये ठेवायचं आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, शांत राहा, चिंता करणं सोडून द्या. जे सध्या तुमच्या आयुष्यामध्ये घडत आहे ते तर काही दिवसांसाठी नक्कीच आहे. बाकी वेळ आल्यानंतर आपण नक्कीच उत्तम गोष्टी प्राप्त नक्कीच करू. समजून घ्या, वेळ आल्यानंतर तुम्हाला त्याही गोष्टी भगवंत देत असतात, ज्या गोष्टीची तुम्ही कधी कल्पना देखील केलेली नसेल. म्हणूनच आता सध्या जे तुमच्या आयुष्यात भगवंतांनी तुम्हाला दिलेले आहे त्यामध्येच तुम्ही नेहमी आनंदी राहून हे तुमचं आयुष्य जगा. बस एवढंच आपण प्रत्येकाने स्मरणामध्ये मात्र ठेवलं पाहिजे. भगवंत म्हणतात, शांत राहा, आयुष्य छान आहे, थोडे लहान आहे. रडतोस का रे वेड्या, लढण्यात शान आहे. करतात नक्कीच काव्यातील फुलांची झुलती कमान आहे. उचलून घे हवे ते दुनिया, अर्थात दुकान आहे. जगणे निर्थक म्हणतो तो बेईमान आहे. सुखासाठी कधी मात्र इथे हसावं लागतं, तर कधी आपण प्रत्येकाला रडावं लागतं. कारण सुंदर धबधबा बनायला पाण्याला देखील वरून खाली मात्र नक्कीच पडावं लागतं. म्हणूनच आयुष्यामध्ये एकच गोष्ट आपण प्रत्येकाने स्मरणामध्ये ठेवली पाहिजे, ती म्हणजे काही झाले तरी देखील आपण नेहमी आपल्या मनाला आनंदी नक्कीच ठेवलं पाहिजे. म्हणून प्रेमळ मित्रांनो, तुम्ही तुमच्या मनाला नेहमी आनंदी नक्कीच ठेवायला शिका. बाकी ज्या दिवशी जाशील तू अशा काळोख्यात, त्या ठिकाणी तुझी सावली सोडेल तुझी साथ. त्यावेळी प्रेमळ भक्ता तू घाबरू नकोस, भगवंतच पकडतील तुझा हात. हेच आपल्याला नेहमी बाळूमामा नक्कीच म्हणतात. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, आयुष्यात किती देखील दुःख जरी असले ना तरी देखील आपण कधी उदास होऊ नये. कारण आयुष्यामध्ये भगवंत आपल्यासोबत आहेत म्हटल्यानंतर नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये काही देखील कधी वाईट घडणार नाही. म्हणून सर्वप्रथम तुम्ही समजून घ्या, काही देखील झाले तरी देखील आपण मात्र आपल्या मनामध्ये नेहमी सकारात्मक विचार केले पाहिजेत. बस एवढंच आपल्याला नेहमी स्मरणामध्ये मात्र नक्कीच ठेवायचं आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या तुम्ही तुमच्या आयुष्याला. कारण आयुष्यामध्ये जे काही घडत असते ना, त्या प्रत्येक गोष्टी कोणत्या ना कोणत्या कारणानुसारच इथे मात्र घडित असतात. म्हणून जे सध्या तुमच्या आयुष्यामध्ये घडलेले आहे त्या प्रत्येक गोष्टी उत्तमच तुमच्या घडलेल्या आहेत असं समजून आपण नेहमी योग्य पद्धतीने आनंदी मात्र हे आयुष्य राहून नक्कीच जगलं पाहिजे. एवढंच आपण प्रत्येकांना समजायचं आहे. भगवंत म्हणतात, शांत राहा, चिंता करणं सोडून दे, चिंता चिता समान आहे. एवढं नक्कीच आपण समजून नेहमी उत्तम पद्धतीने आयुष्य मात्र जगलं पाहिजे. आणि ज्या दिवशी तुम्ही तुमचं आयुष्य मन मोकळेपणाने जगलात ना, फक्त आणि फक्त तोच क्षण तुम्ही तुमचे आयुष्य मात्र जगलेले आहेत. बाकीचे दिवस आणि क्षण मात्र तुम्ही असेच नक्की ढकललेले आहेत. म्हणून समजून घ्या, आयुष्यामध्ये किती जास्त दुःख जरी आले तरी देखील आपण मात्र आपल्या मनाला नेहमी सकारात्मक नक्कीच ठेवायचं असतं. एवढंच आपण प्रत्येकाला नेहमी स्मरणात ठेवायचं आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, आयुष्यात अशक्य असे तर काही देखील नाही. तुम्ही ज्या पद्धतीने तुमच्या मनामध्ये विचार करीत असताना त्याच पद्धतीने हे तुमचं आयुष्य घडत असते.
म्हणून प्रथम तुम्ही उत्तम विचार करून तर पहा. तुमच्या आयुष्यामध्ये सर्व काही उत्तम घडताना तुम्ही मात्र नक्कीच पाहाल. एवढंच तुम्हाला नेहमी स्मरणात ठेवायचे. ज्यांना आपली काहीच किंमत नाही त्यांपासून आपण नेहमी दूर मात्र नक्कीच राहावे. पण आपण आपल्या मनाला नेहमी आनंदी नक्कीच ठेवलं पाहिजे. बस एवढंच आपण प्रत्येकाने समजून मात्र घेतलं पाहिजे. बाकी शब्दसुद्धा एक प्रकारचं भोजन असतं. नक्कीच कोणत्या वेळी कोणता शब्द वाढायचा हे ज्याला समजलं तो मात्र नक्कीच चांगल्या. त्यापेक्षा स्वयंपाकी या जगामध्ये कोणी देखील नाही. शब्दाची सुद्धा आपली एक चव असते. बोलण्याआधी तुम्ही ती स्वतःची चाकून बघा. जर स्वतःला ती चांगली नाही वाटली तर दुसऱ्यांना ती चांगली कशी वाटेल याचा तुम्ही योग्य पद्धतीने विचार करा. बाकी प्रेमळ मित्रांनो, आयुष्यामध्ये अशक्य असे तर काय देखील नाही. जर आपण प्रत्येक वेळी नक्कीच वाईट विचार करत असेल तर आपल्या आयुष्यामध्ये काय देखील आणि कधीही काही उत्तम मात्र घडणार नाही. म्हणून प्रथम आपण प्रत्येकाने उत्तम विचार करण्याचा जास्तीत जास्त प्रमाणात नक्कीच प्रयत्न केलं पाहिजे. बस एवढंच तुम्हाला नेहमी स्मरणामध्ये ठेवायचे. रोज थोडंसं चांगलं करा दुसऱ्यांसाठी, तेच परतून येत वेगळ्या मार्गाने तुमच्यासाठी. म्हणूनच आपण मात्र रोज इतरांसाठी काय नक्कीच प्रत्येक गोष्टी चांगल्या नक्कीच केल्या पाहिजेत. जर तुम्ही इतरांचं नक्कीच काहीतरी चांगलं कराल तर तुमचं देखील नक्कीच सर्व काही उत्तमच तुमच्या आयुष्यामध्ये होताना तुम्ही पाहाल. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, आयुष्यामध्ये सध्या जे काही घडत आहे त्या प्रत्येक गोष्टी उत्तमच आपल्या घडत आहेत. म्हणून आपण नेहमी काळजी चिंता सोडावी आणि नेहमी आपण प्रत्येकाने भगवंतांचे नामस्मरण करीत आनंदाने मात्र हे आपलं जीवन नक्कीच आपण जगलं पाहिजे. बस एवढंच आपल्याला नेहमी स्मरणामध्ये मात्र ठेवायचं आहे. भगवंत म्हणतात समजून घ्या नक्कीच पूर्णत्व. जो माणूस मनाने थकत असतो ना तो त्याच्या आयुष्यामध्ये कधी देखील आनंदी मात्र राहू शकणार नाही. म्हणून प्रेमळ मित्रांनो, तुम्ही कधी देखील तुमच्या मनाने नक्कीच थकून जाऊ नका. जर तुम्ही तुमच्या मनाने थकून जाल तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये पूर्णत्व मागे जाल. म्हणून जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात आनंदी जर राहायचं असेल तर सर्वप्रथम तुम्ही स्वतःवरती नक्कीच विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे. बस एवढंच तुम्हाला नेहमी स्मरणात ठेवायचं आहे. बाकी रस्त्याने जाताना मात्र येणारी माझी शाळा मला विचारते, जीवनाची परीक्षा बरोबर देतोस ना? मी मग मात्र उत्तर दिले, आता फक्त दप्तर मात्र खांद्यावर नाही एवढंच. मागील लोक मात्र अजूनही मात्र आयुष्यामध्ये भरपूर जास्त असे धडे नक्कीच शिकवून जातात. बस एवढंच आयुष्यामधले एक मोठे सत्य आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, तुम्ही कोणत्या गोष्टी गमावलेल्या आहात याचा नेहमी विचार करणं तुम्ही सोडून द्या. फक्त तुम्ही विचार करा ते म्हणजे तुम्हाला सध्या ज्याही गोष्टी मिळालेल्या आहेत त्याहून उत्तम गोष्टी नक्कीच तुम्हाला पूर्णत्व मिळतील. फक्त तुम्ही निस्वार्थ मनाने भगवंतांची मात्र भक्ती करा. बस एवढंच तुम्हाला नेहमी स्मरणामध्ये मात्र ठेवायचं आहे. बाकी स्वभावाला देखील एक औषध असतं पण ते रोज मात्र घ्यायचं असतं. अधिरातला सोडून थोडं धीरानं मात्र घ्यायचं असतं. संतापातला ताप सोडून मनाला संत करायचं असतं. मनातला हट्ट सोडून नातं घट्ट करायचं असतं. माझ्यातला मी सोडून तिच्यातल्या तिला जपायचं असतं. आपलं बोलणं सोडून कधी समोरच्याचंही ऐकायचं असतं. एकाच दिवशी नाही तरी हळूहळू बदलायचं असतं. थोडं थोडं का होईना रोज प्रेम मात्र द्यायचं असतं. एकाचा राग दुसऱ्यावर काढतात, नक्कीच दुसऱ्यावर न काढता समोरच्याला मात्र आपण प्रत्येकाने योग्य पद्धतीने समजून नक्कीच घ्यायचं असतं. स्वभावाला औषध असतं, फक्त ते मात्र रोज आपण प्रत्येकाने थोडं थोडं का होईना घ्यायचं असतं. नकारात्मक तुम्ही तुमचे विचार कधीही करू नका. समजून घ्या आत्मविश्वास कसं वाढावा यासाठी काही उत्तम गोष्टी आहेत. स्वतःला नकारात्मक विचार कधी करू नका. शक्य नाही यापेक्षा कसं शक्य नाही असा विचार करा. यशस्वी लोकांचे जीवन चरित्र वाचा. प्रत्येकानेच अनंत अडचणीतून यश मिळवण्याचे दिसून तुम्हाला येईल.
स्वतःच्या भविष्याबद्दल नेहमीच तुम्ही आशावादी सकारात्मक राहा. ज्या गोष्टींची तुम्हाला भीती वाटते त्या गोष्टी तुम्ही करा. तणावात तुम्ही कधीही बाळगू नका. तणावमुक्त तुम्ही तुमचे आयुष्य राहा. बाकी कोणत्याही कारणाने तुम्ही मात्र कधी खचून जाऊ नका. खंबीर व्हा. बाकी व्यक्त व्हा. गुमसट त्रासदायक असतो. परिणामांची पर्वा न करता काम करा. सतत स्वतःला एखादे उद्दिष्ट द्या आणि नक्कीच ते पूर्ण करण्याचा प्रयत्न तुम्ही करा. बस एवढंच आपण प्रत्येकांना नेहमी स्मरणामध्ये मात्र ठेवायचं आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काय गमावलेले आहात याचा कधी तुम्ही विचार करू नका. फक्त तुम्हाला सध्या जे काय मिळालेले आहे ना त्यामध्येच तुम्ही आनंदी नक्कीच राहायला शिका. कारण आयुष्यामध्ये आपल्याला सध्या जे काय मिळालेले आहे ते मात्र उत्तमच मिळालं आहे. म्हणून तुम्ही जास्त चिंता आणि काळजी करण्यापेक्षा नेहमी भगवंतांचे तुम्ही मात्र नामस्मरण नक्कीच करण्याकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे. बाकी स्वतःचा चेहरा ओळखण्यासाठी आरशाची मात्र मदत घ्यावी लागते. आरशा इतका विश्वासदृष्टी जगात दुसरा कोणीही नाही. आपण हे अर्थात आरसा व्हायचं, त्यात मात्र मनाचं प्रतिबिंब पाहायचं. क्रोध, स्पर्धा, हेवा, मत्सर, प्रेम सगळे रूप पाहायचे. आपण आपल्या मनाचं दृष्टी व्हायचं, अर्थात अफरातफर करायची नाही. मग खरं मन प्रकट होतं. समजून घ्या, आपण आपल्या आयुष्यामध्ये जे काही करीत असतो ना तेच आपल्याकडे मात्र परतून येणार आहे. म्हणून तुम्हाला एकच गोष्ट सदैव मात्र स्मरणामध्ये ठेवायचं आहे. सदैव तुम्ही चांगल्या गोष्टी करा, त्यापेक्षा चांगल्या गोष्टी तुम्हाला मिळतील. मन संपूर्ण निशंक करणे म्हणजे डोळसवणं. मन स्वच्छ करून घेण्याचा अधिकार कोणालाही हिरावून मात्र घेता येणार नाही. ज्याचा तेच त्या पवित्र कार्याच्या आड येतो. मन संपूर्ण निशंक करून द्यायला आम्हीच मात्र कधी तयार नसतो. कारण आपल्याला कमीपणा स्वीकारावा लागेल याची मात्र भीती किंवा अहंकार आहे. बाकीच्या माणसांना फक्त ऐकून घ्यावं लागतं ना, अशा माणसांची रास परवडत असते किंवा अर्थात फरकट. या राशींचं चिन्ह आहे गोगलगाय, पण पाठीवरचा शंख त्यांच्या मालकीचं नाही. त्यांच्या नावाने जे सगळं कायम बोंबलत असतात त्यांचं ते प्रतीक आहे. ते त्या गोगलगायला मरेपर्यंत पाठीवर वागवावं मात्र नक्कीच असतं. बाकी प्रेमळ मित्रांनो, नाही म्हणण्यात मोठा आनंद देखील असतो. नकार दिला म्हणजे मग व्यक्तीच्या अस्तित्वाला अर्थ येतो. जो प्रत्येक गोष्टीला हो म्हणत असतो ना त्याच्या होकाराला कालांतराने अर्थ कधी देखील नक्कीच उरणार नाही. अशा व्यक्तीला नेहमी गृहीत कधी धरलं मात्र जाणार नाही. तरी सुद्धा ज्याच्या जीवनाची इमारत नकारावर नक्कीच उभी आहे तो नास्तिक. पण त्याती गंमत आहे, जो कायम नकार देतो त्याला दुसऱ्यानं दिलेला नकार कधीही चालणार मात्र नक्कीच नाही. हे देखील आपण प्रत्येकाने नेहमीच मनात ठेवलं पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या तुम्ही तुमच्या आयुष्याला. कारण आयुष्यामध्ये काही देखील झाले तरी देखील आपण मात्र आपले विचार नेहमी सकारात्मक नक्कीच करायला शिकलं पाहिजे. कारण जेवढं तुम्ही गमावलेलं आहात ना त्यापेक्षा उत्तम तुम्हाला नक्कीच मिळून जाणार देखील आहे. फक्त तुम्ही कालची चिंता करून सोडून द्यावी, अर्थात कालची चिंता तुम्ही तुमच्या सोडून द्यावेत आणि नेहमी भगवंतांचे स्मरण निस्वार्थ मनाने आपण प्रत्येकाने नक्कीच करत जावे. बस एवढंच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नेहमीच मनात ठेवायचं आहे. आणि प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, जर खरोखर तुम्हाला नक्कीच आनंदी राहून जीवन जगायचं असेल ना तर सर्वप्रथम तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवायला शिका. कारण काही देखील झाले तरी देखील आपण मात्र आपल्या मनाला नेहमी नक्कीच आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बस एवढंच तुम्हाला स्मरणामध्ये मात्र ठेवायचं आहे. भगवंत म्हणतात, जसा तू तुझा स्वभाव ठेवशील तसं तुझं आयुष्य बनत जाईल. सर्वप्रथम तुम्ही तुमच्या स्वभावाला लक्ष द्या. अर्थात तुमचा जसा स्वभाव राहील तसंच तुमच्यासोबत प्रत्येक व्यक्तीची वागणूक राहील. म्हणूनच आपण आपला स्वभाव नेहमी उत्तम मात्र ठेवायचा असतो, हे देखील समजलं पाहिजे. बाकी जीभ हा मात्र खरा महत्त्वाचा नक्कीच अवयव आहे.
जिभेच्या सामर्थ्यावर माणूस वक्त होतो, नट होतो, गायक होतो, 4 प्रेमाचे शब्द बोलू शकतो, 2 माणसांची मन जुळवणारा, विचारांची देवाणघेवाण करणारा, माणसाला माणूस म्हणून ओळखायला लावणारा हा मात्र एकमेव नक्कीच अवयव आहे. बाकी माझी परमेश्वरावर अपार भक्ती आहे. त्यांनी निर्माण केलेली ही सुंदर सृष्टी पहा. तिथं सगळं अमाप आहे, विराट आहे, प्रचंड आहे. इथं लहान काही देखील नाही. एक माणूस पहा, केवढी विराट निर्मिती. माणूस म्हणजे अर्थात नक्कीच पर्वत जेवढा प्रचंड, समुद्रा जेवढा अमर्याद, वनश्री जेवढी गुढ, तसाच प्रत्येक माणूस प्रचंड, अमर्याद आणि गुढी. माणसाला बहाल केलेली नक्कीच पंचेंद्रिय हीच त्याची साक्ष. नजरेची दुनिया, नादाची दुनिया आणि स्पर्शाची दुनिया सगळं विराट. आणि म्हणूनच नेहमी वाटत असतं की ज्या परमेश्वराने जीवन एवढं विराट केलं, तो त्या विराट जीवनाचा शेवट जीवनापेक्षा लहान गोष्टी करणार नाही. समजून घ्या, माझी श्रद्धा आहे की परमेश्वराने निर्माण केलेला मृत्यू हा जीवनापेक्षा विराट आहे, जीवनापेक्षा लोभस असणारच. बस एवढा विश्वास तुम्हाला देखील नेहमी ठेवायचा आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, आजचा हा संदेश जर आपणही शांत मनाने ऐकलेला असाल तर मीही तुमच्या मनापासून आभार मानतो. आपण भेटूया पुढील एका संदेशाद्वारे. तोपर्यंत नक्कीच धन्यवाद.